नमस्कार, मी तानाजी बनसोडे सर. स्वागत आहे आपल्या सुभव करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. खरं तर आता सध्या आपण पाहत आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस भरतीचा वारं सुरू आहे. त्या अनुषंगाने आज आपण तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येत आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आणि महाराष्ट्रामधील जे बी काही पोलीस भरती करणारा तरुण वर्ग आहे ते संबंध सध्या विचारत आहेत की आम्ही सर जिल्हा निवड कुठला करावा. त्याबाबत हा आपला व्हिडिओ असेल. आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जिल्हा निवड कशी करावी आणि जिल्हा निवड कुणी करावी आणि कशा पद्धतीने करावी ह्याच्यावरती हा व्हिडिओ असेल. आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजणार आहे आणि जर का तुम्ही तो व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला समजणार नाही. थोडासा हा व्हिडिओ मोठा होईल कारण मी तुम्हाला प्रत्येक घटकाचं विश्लेषण करून व्यवस्थित सांगणार आहे. ठीक आहे. तर आपण पाहतोय की सध्या पोलीस भरतीचे अर्ज सुरू आहेत. आजच्या दिवसापर्यंत जसे पोलीस भरतीचे अर्ज जायला पाहिजे तशा पद्धतीने अजूनही अर्ज गेलेले नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक जण एक विचारत आहे की मी ह्या जिल्ह्यात अर्ज भरणार आहे तर त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पदसंख्या अर्ज किती गेलेले आहेत. मग तो काय करणार आहे की त्या अर्जाची संख्या बघणार आहे आणि मग फॉर्म भरण्यासाठी तो सुरुवात करणार आहे. अजिबात तसं करू नका. ठीक आहे. थोडस काय मुलं असे आहेत की मागच्या वर्षीचा पेपर, मागच्या वर्षीचं ग्राउंडचं मेरिट असं कुठले जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये कमी लागले त्या जिल्ह्यामध्ये भरण्यासाठी उत्सुक आहेत. काय मुलं असे आहेत की मागच्या वर्षीच्या भरतीचा रेफरन्स घेऊन ह्या वर्षी फॉर्म भरत आहेत. मी सांगतो पहिल्यांदा हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. तर आपण बघितलं की मागच्या वर्षीच्या वॅकन्सी ह्या वर्षीच्या वॅकन्सीमध्ये फरक आहे. मागच्या वर्षी 17,000 प्लस जागा होत्या, ह्या वर्षी 15,000 प्लस जागा आहेत. त्याच्या अनुषंगाने म्हणजे मागच्या वर्षीच्या अनुषंगाने ह्या वर्षी जागा ही थोड्याशा कमी आहेत. ठीक आहे. तर आता आपण बघतोय की सध्या ह्या पण 15,000 प्लस ज्या जागा आहेत ना त्या विविध घटकामध्ये त्यांनी डिवायडेशन केलेल्या जागा आहेत. ठीक आहे. एकाच घटकाच्या पदसंख्या नाहीये. त्याच्यामध्ये मग महाराष्ट्र जिल्हा पोलीस असेल, त्याच्यामध्ये SRPF पोलीस असेल, त्याच्यामध्ये चालक पोलीस असेल, त्याच्यामध्ये कारागृह पोलीस असेल आणि त्याच्यामध्ये परत बॅट्समन पोलीस असेल. म्हणजे ह्या 5 प्रवर्गामध्ये विभागलेल्या ह्या जागांची पदसंख्या 15,000हून प्लस आहे. त्याच्यामध्ये आता जो काय महाराष्ट्रातून जो काही तरुण पोलीस भरतीसाठी अर्ज करणार आहे त्याच्यातला प्रत्येक तरुण हा वेगवेगळ्या प्रवर्गातून जाणार आहे. मग आता फॉर्म भरत असताना आपण कुठला प्रवर्ग आपला आहे आणि आपण कुठल्या प्रवर्गातून अर्ज करू शकतो ह्याची माहिती घेतो आणि आपल्या प्रवर्गाला ह्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ह्याची माहिती घेतो. थोडासा ह्या आत्ताच्या भरतीचा एक सिक्वेन्स सांगतो. आता सध्या जी पदसंख्या निघाल्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय प्रवर्गाचं डिवायडेशन करून सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे ज्या बी काही जागा निघाल्या त्या जागा सर्वात जास्त कुठल्या प्रवर्गाला आहेत महाराष्ट्रामध्ये. पहिला प्रवर्ग असेल ओबीसी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस भरती सुरू आहे त्या पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त ओबीसी या प्रवर्गासाठी जागा आहेत. त्याच्यानंतरचा दुसरा प्रवर्ग असेल एससी या प्रवर्गासाठी महाराष्ट्रातील सर्वात जास्त 2 नंबरला जागा येईल. 3 नंबरला असेल SEBC, 4 नंबरला असेल EWS, 5 नंबरला असेल ST, 6 नंबरला असेल NTC. आता मी तुम्हाला ह्याचं समोर विश्लेषण करून सांगणार आहे कुठला प्रवर्ग कुठल्या विभागात जास्त राहतो, कुठला प्रवर्ग कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अर्ज करतो त्याचंही तुम्हाला विश्लेषण करेल. आणि 7 नंबरला असेल VJNT, 8 नंबरला असेल NTB, 9 नंबरला असेल तुमचा प्रवर्ग SBC आणि SEBC याच्यात कन्फ्युज नाही व्हायचं. आणि सर्वात शेवटी असेल NTD. म्हणजे ज्या बी काही आता जागा सुटल्या त्या जागेला महाराष्ट्रामध्ये संबंध सर्वात जास्त कुठल्या प्रवर्गाला जागा असतील तर ओबीसी आणि सर्वात खाली कुठल्या प्रवर्गाला असतील तर NTD. आता ह्या प्रवर्गामधून प्रत्येक जण अर्ज करणार आहे आणि तुम्हाला शेवटचा घटक राहील खुला प्रवर्ग, म्हणजे त्याला आपण ओपन म्हणतो. ठीक आहे. हा खुला प्रवर्ग असेल म्हणजे ज्या मुलांना समांतर आरक्षणाचा फायदा घेता येणार नाहीये त्यांनी ह्या प्रवर्गामधून तर अर्ज करणारच आहे. ठीक आहे. तर सर्वात जास्त पदसंख्या असूनही डिवायडेशन त्यांनी कास्ट वाईज केलेलं आहे. ठीक आहे ना. मग ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रवर्गात येता हे तुम्हाला माहिती असेल. कोण ओबीसीत जात असेल, कोण एससीत जात असेल, कोण SCBCत जात असेल. तर आता ह्याच्यावरून मी तुम्हाला विश्लेषण करेन. आपण एक थोडासा तुमच्या अनुषंगाने मागच्या वर्षीचा थोडासा आपण एक अंदाज घेऊया. अंदाज असा घेऊया की आपण बघितलं
की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ज्या पण पोलीस भरती झाल्या त्या पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त जागा मुंबई शहरला असतात, बरोबर आहे की नाही? सर्वात जास्त जागा कुठे असतात? मुंबई शहरला असतात पोलीस भरतीच्या. तर आपण बघतोय की जे बी काय आता मुलं फॉर्म भरणारे आहेत, जे आता मुलं फॉर्म भरणारे आहेत, मग त्याच्यामध्ये काय मुलं काय करायला लागलेत, मागच्या वर्षीचा अनुभव घेऊन जागा भरायला. माझं हे तिसरं वाक्य आहे, व्यवस्थित ऐकायचं. तर माझं मत असं आहे की मुंबई शहरला जर का सर्वात जास्त जागा असेल तर महाराष्ट्रात मागच्या वर्षी सर्वात जास्त मेरिट मुंबईचं का लागलंय? जर का सर्वात जास्त जागा आहे म्हणून आपण तिकडे अर्ज करतो तर मग सर्वात जास्त मेरिट कसं काय लागतं? ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला आधी का सांगतोय, मी तुम्हाला ह्याच्यानंतर कुणाला किती ग्राउंडला मार्क्स आहेत, कुणाला पेपरला किती मार्क्स आहेत, तुम्हाला कुठल्या जिल्ह्याला जायचं आहे त्याचंही विश्लेषण करणार आहे. फक्त मी एक तुम्हाला हा ड्राफ्ट दिला की सर्वात पहिला ओबीसीला सर्वात जास्त जागा येतात, त्याच्यानंतर एससी असेल, त्याच्यानंतर एससी बीसी असेल, त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस असेल. आता मागच्या वर्षीचा जर रेशो घ्यायचाच म्हटलं तर आपण मुंबईचा जर रेशो घेतला तर ओबीसीचं मागच्या वर्षी पुरुषांचं 130 मिनिट आहे बघा, 130 ओबीसी. त्याच्यानंतर मुलींचं त्याच्याच मध्ये 128 आहे. इथं मी मेल करेल आणि इथं फिमेल करेल, म्हणजे पुरुषांचं 130 आणि महिलांचं 128. सॉरी, थोडस मी एकच मिनिट. ओबीसीचं 130 आणि महिलांचं 123. मग जर का सर्वात जास्त जागा असतील तर 130 123 कसं असेल? आणि ओपनचं किती मेरिट लागलेलं? ओपनचं 134 मेलचं आहे म्हणजे पुरुषांचं, आणि फिमेलचं 128 आहे. म्हणजे मी इथला आकडा मगाशी इकडे घेतला त्याबाबत सॉरी. जर सर्वात जास्त जागा असतील तर सर्वात जास्त मेरिट का लागेल याचा थोडासा तुम्ही अभ्यास करायचा. त्याच्यासाठी मी तुम्हाला हा सिक्वेन्स दिलेला आहे. आता तुम्ही जागा बघून अर्ज भरणार आहात का तुम्ही तुमची तयारी बघून अर्ज भरणार आहात त्याच्यावरती मी आता बोलेन. मी तुम्हाला जागाही सांगितल्या, कुठल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा दिलेल्या आहेत तेही तुम्हाला सांगितलं, सिक्वेन्स वाईज सांगितलं. आता आपण याच्या थोड्याशा पुढच्या घटकाकडे वळूया. त्याच्यामध्ये पुढचा घटक तुमचा असेल जिल्हा निवड. ज्या संबंध महाराष्ट्रामध्ये आता सध्या ज्या मुलींचे आता फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत की सर जिल्हा कुठला निवडायचा, जिल्हा कुठला निवडायचा. ठीक आहे ना, एक थोडक्यात माझ्या अनुषंगाने मी सांगण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही जिल्हा कुठला निवडावा. तर ज्या मुलांचं आणि ज्या मुलींचं 35 ते 40, पहिल्यांदा मी ग्राउंड बाबत बोलेला, या दरम्यान ज्यांचं ग्राउंड आहे, मी तो वरती ग्राउंड लिहिला, 35 ते 40 या दरम्यान मुलांचं किंवा मुलींचं ग्राउंड असेल आणि त्याच्याच सोबत त्याच्यामध्ये 60 ते 70 दरम्यान तुमची लेखी. बघा मी काय सांगतोय, ज्या मुलांचं 35 ते 40 दरम्यान फिजिकल आहे आणि 60 ते 70 या दरम्यान तुमची लेखी असेल तर मी सांगतो तुमची कास्ट बघा, तुमचा प्रवर्ग बघा आणि अजिबात न विचार करता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ज्या ठिकाणी जागा येते त्या ठिकाणी जावं, म्हणजे मुंबईला. त्याच्यावरून एक कळतं की इतर जिल्ह्यांच्या अनुषंगाने जर विचारात आपण आलो तर आपल्याला जर का वेळ पाहिजे असेल तर मुंबई शहराला सर्वात जास्त अर्ज जातात, त्यामुळं त्यांची प्रक्रिया थोडीशी लेट असते, म्हणजे 1.5 ते 2 महिन्यात त्यांची प्रक्रिया लेट असते. म्हणून तुम्ही इथं तुमच्यामध्ये बदल करू शकता आणि तुम्ही येणाऱ्या काळामध्ये इथं पण बदल करू शकता. म्हणून या सर्वांनी 35 ते 40 दरम्यान ज्यांचं ग्राउंड आहे, ज्यांची 60 ते 70च्या दरम्यान लेखी आहे, त्यांनी मुंबई शहर निवडा. आता तुम्ही म्हणाल सर ह्यांना मुंबई शहर दिले, जागा जास्त पण आहेत म्हणताय, मेरिट पण जास्त लागते म्हणताय, मग तुम्ही मुंबई शहर कसं काय देताय? याचं कारण तेच आहे. याचं कारण एक आहे की तुम्हाला वेळ पाहिजे. तुम्ही हाय या मार्कावरती 35 आणि 40 आणि 60 आणि 70 ह्या मार्कावरती तुम्ही महाराष्ट्रात कुठंच होत नाही, लक्षात ठेवा. जर का एखादा पेपर भरपूर हार्ड प्रमाणात आला तर तशा पद्धतीने कुठेतरी झालं तर झालं, परंतु ह्या सिक्वेन्स तुमचं होणार नाही. म्हणजे मी पहिला तुम्हाला जिल्हा दिलेला आहे, परत सांगतो ह्या दरम्यान कोण असेल तर त्यांनी मुंबई निवडा. त्याच्यानंतर मी दुसऱ्या सिक्वेन्स कडे वळेन. ज्या मुलांचं 40 ते 45 या दरम्यान ग्राउंड आहे आणि तुमचा पेपर 70 ते 80 या दरम्यान तुमचा जर पेपर असेल आणि जर का तुमचं ग्राउंड असेल तर महाराष्ट्रातील असे काय जिल्हे निवडा की ते लमसम असावे. लमसम म्हणजे कुठले असावे की माझ्या प्रवर्गासाठी म्हणजे माझ्या कास्टसाठी समजा त्या जिल्ह्यामध्ये एक कमीत कमी 10 जागा असाव्या आणि ओपनला कमीत कमी 20 जागा असाव्या. असे काय जिल्हे निवडा. ह्याच्यामध्ये जर नसेल बसाल तर कमीत कमी माझ्या कास्टला 5 जागा असाव्या आणि कमीत कमी ओपनला 10 जागा असाव्या.
याच्यामध्ये ह्या सिक्वेन्स मध्ये तुम्ही निवडा. मग असे महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते जिल्हे येत आहेत त्याची माहिती घ्या. आपल्याकडे जी आर आहे, आपल्याकडे जी आर दिलेला आहे. तुम्ही ते जिल्हे निवडा आणि फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये आला पाहिजे. समजा एखाद्या मुलाला जर 45 ग्राउंड पडलं आणि त्याच मुलाला जर का समजा एक 75चा पेपर पडला तर त्याची 120 प्रमाणे टोटल होऊ शकते. 120 म्हणजे छान टोटल आहे. मुलींना हे तशाच पद्धतीचं असेल. जर तुमची 120च्या आसपास टोटल असेल तर तुम्ही, मी सांगितलं की तुमच्या प्रवर्गासाठी कुठल्या तरी 10, ओपनला समजा 20 किंवा कुठं तरी 5 आणि खुल्याला 10 असो 8 असो जे बी काय आकडा असेल ते असेल, परंतु तुम्हाला 10, 5 अशा पद्धतीने जागा असाव्या. असे जिल्हे बघा आणि निवडा. आणि त्याच्यानंतर मी जर का तिसऱ्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, आता मी तुम्हाला 2 सिक्वेन्स सांगितले. तिसऱ्या मुद्द्यामध्ये ज्या मुलांचं 45 ते 50 या दरम्यान तुमचं ग्राउंड आहे आणि ज्या मुलांचं 80 ते 90 किंवा 90+ या दरम्यान ज्या मुलांचा, ज्या मुलींचा पेपर आहे त्यांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही असे जिल्हे निवडा की ज्या ठिकाणी आपल्या प्रवर्गासाठी 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 1 अशी जरी जागा असेल तर तुम्ही 100% अर्ज करू शकता. आणि त्याच्या पुढे तुम्हाला ओपनला जास्तीत जास्त 5, 6 किंवा 7 जे काय ओपनला संख्या असेल ते असेल. परंतु तुम्ही जर का ह्या क्रायटेरियात येत असेल तर तुम्ही एवढ्या जागेमध्ये, मी सांगतो, रिस्कच घ्या. याचं कारण पण मी तुम्हाला पुढे विश्लेषण करून सांगेल. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज सांगितलं, सिक्वेन्स वाईज असं सांगितलं. आता ह्याच्यातला काय प्रवर्ग ह्याच्यात जाणार आहे मलाही माहिती आहे आणि ह्याच्यातला बी काय प्रवर्ग ह्याच्यामध्ये येणार आहे हाही मला माहिती आहे. परंतु जर का तुम्ही 45 ते 50च्या दरम्यान असाल ना, 80 ते 90च्या दरम्यान असाल तर 100% तुम्ही 2 या 3 वर्ष पोलीस भरती करत आहात. लक्षात ठेवा. तुम्ही मागच्या वर्षी एखाद्या किंवा दुसऱ्या मार्कात अपवादात्मक तुम्ही राहिलेला आहे, त्याच्यामुळे आपण 1 वर्ष सतत प्रॅक्टिस केलेली आहे. तर तुम्ही ह्या सिक्वेन्स मध्ये असाल तर रिस्क घ्या. 1, 2, 3, 4 किंवा ओपनला पुढे जे काय असेल ते जिल्हे तुम्ही निवडा, तुम्ही फॉर्म भरा. आपल्याला माहिती आहे, आपण प्रॅक्टिस केलेली आहे. हेनं काय होणार आहे, जर का तुम्ही एवढी मोठी स्ट्रेंथ तुमची तयार आहे, तुम्ही जर का इथं फॉर्म भरला तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, मगाशी बोललो मी, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अर्ज जाणार आहेत. त्याच्यामध्ये कोण फ्रेशर मुलं येणार आहे ती, त्याच्यामध्ये मग ह्या क्रायटेरियामध्ये पण मुलं येणार आहेत. लक्षात ठेवा, ह्या क्रायटेरिया मधले पण मुलं इथे येणार आहेत. परंतु काय मुलं महाराष्ट्रातले असे आहेत की 50 पैकी 45 ग्राउंड घेतात आणि त्यांना पेपरला बसवलं 30 पडतात. काय मुलं असे आहेत की महाराष्ट्रातली की त्यांना ग्राउंडला मार्क 30 पडतात आणि कुठलाही पेपर द्या 90 पडतात. मग कन्फ्युज होतो आपण, सर कुठल्या जिल्ह्यात आपण अर्ज भरावा. आणि जर का हा प्रवर्ग हिता आला जास्त करून तर इथं तुमची माती होणार आहे. लक्षात ठेवा. तुम्ही तयार आहात, तुम्ही कुठं जायचं कुठं नाही त्याचा सिक्वेन्स दिलेला आहे. आणि हा मधला जो तुम्हाला सिक्वेन्स दिलेला आहे, हा 2 नंबरचा, ह्या प्रवर्गानं एक डोक्यात ठेवायचा आहे की इथं तुम्हाला रिस्क ह्याच्यासाठी घ्यायचे, जर का संबंध महाराष्ट्र सर्वात जास्त जागेकडे वळत असेल तर तुम्ही समान जागेत वळा. त्याचं कारण का, तिथं कसे अर्ज येत आहेत, कोण हौशी असेल, कोण नवशी असेल, कोण गौशी असेल, कोण प्रॅक्टिस करून आले असेल, तिथं तो अर्ज करेल. त्याच्यामध्ये तुमचं कुठंतरी जर चान्स भेटला तुम्हाला होण्याचा तर तुम्ही तिथं होऊ शकता. परंतु ह्या प्रवर्गानं डोक्यात ठेवायचं आहे. आता काय मुलं म्हणतात, सर 45 ते 50 म्हणतात, आमचं 45 पडत नाही. त्यांच्यासाठी सांगतो, जर का तुमचं 43 ग्राउंड पडत असेल आणि पेपर 90+ असेल, जर का तुमचं 41 ग्राउंड पडत असेल आणि पेपर 90 असेल, तरीही तुम्ही ह्याच्यात रिस्क घेतली तरी चालेल. लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. तरीही तुम्ही ह्याच्यामध्ये, म्हणजे हा जो प्रवर्ग आहे आणि हा प्रवर्ग, ह्या 2 प्रवर्गामध्ये ह्याच्यामध्ये रिस्क घेतलेली कधीही चांगली, कधीही चांगली. आता मी तुम्हाला ही जिल्हा निवड दिलेली आहे, तुम्ही तुमची पातळी चेक करा आणि तुम्ही जिल्हा निवडा. परंतु एक दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवा की आता सध्या फॉर्म भरायचा मध्यंतराचा टप्पा आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे काय मुलं, तू कुठं फॉर्म भरतोय, त्यानं कुठं फॉर्म भरलाय, महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी जास्त जागा आहे, त्या ह्या अवांतर विषयामध्ये जास्त आहेत. परंतु त्यांची प्रॅक्टिस आणि त्यांचा अभ्यास थोडासा कमी होत चालेल. त्याच्यामुळे अवांतर विषयाकडे अजिबात वळू नका. आपली आपली स्ट्रॅटेजी तयार ठेवा, आपली आपली तयारी लक्षात घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये आता एक येतो की बरीच मुलं टेलिग्राम रोज बघतात, नाही का. आता पोलीस भरती करते म्हटल्यानंतर आपल्याला चालू घडामोडी बघण्यासाठी टेलिग्राम किंवा नवीन अपडेट घेण्यासाठी टेलिग्राम पाहिजे. पण आता आपल्याला अपडेट आपल्या मनासारखी भेटलेली, पोलीस भरती सुरू आहे, आता अपडेट घ्यायची आपल्याला गरज नाहीये. आपण टेलिग्राम उघडतो आणि आपण टेलिग्रामवर बघतो की ह्या जिल्ह्यात किती अर्ज गेले. मी थोडंसं हे पुसतो, त्याचंही तुम्हाला क्रायटेरिया देतो की ह्या जिल्ह्यात किती अर्ज गेलेत. मग मी ते अर्ज बघणार, मग मी ठरवणार की ह्या जिल्ह्यात अर्ज भरायचा का नाही भरायचा. संबंध महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मुलांची अशी परिस्थिती असते
मग दुसऱ्या दिवशी परत आपण टेलिग्राम उघडतो. मग ह्या जिल्ह्यात मी ठरवलं होतं आज की मला ह्या जिल्ह्यात अर्ज भरायचा आहे, परंतु मी टेलिग्राम उघडलं तेवढ्यात मला त्या जिल्ह्यात गेलेले अर्ज कळाले. मग मी ठरवलं आता ह्या जिल्ह्यात अर्ज जायचं नाही, आपण दुसऱ्या जिल्ह्यात अर्ज भरायचा. मित्रांनो परत सांगतो, हे अवांतर विषय आहे, त्याच्याकडे अजिबात वळू नका. मी सांगतोय म्हणून पोलीस भरती होईपर्यंत किंवा तुमचं ग्राउंड होईपर्यंत टेलिग्राम अजिबात वापरू नका. हा, तुम्हाला टेलिग्राम वापरायचं असेल तर आठवड्यातून एखादा दिवस वापरा. तुम्हाला काही क्वेश्चन पेपर सोडवायचे असतील तर त्याच्याकडून घ्या आणि प्रिंटा काढा आणि आठवड्याभर ते सोडवत बसा. परंतु ह्या जिल्ह्यात किती अर्ज गेले, त्या जिल्ह्यात किती अर्ज गेलेत, हे जर अर्ज बघून तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्ही 100% सांगतो, 1001% सांगतो, 100% तयारीतला पोरगा सुद्धा शेवटच्या टप्प्यात मुंबईला भरणार आहे. काय सांगितलं? 100%तला तयारीतला पोरगा, तयारीतली मुलगी मुंबईला फॉर्म भरणार आहे. म्हणून तर अवांतर विषयाला अजिबात चर्चेला प्राधान्य देऊ नका. पटदिशी अर्ज भरा. मी सांगितलं सिक्वेन्स आपण कुठं बसतोय बघा. अर्ज भरा. रिस्क आहे तर आपल्याला घ्यावंच लागणार ह्या वर्षी. आणि आपल्याला माहितीये कुणाला 3 फॉर्म भरायचे, कुणाला 4 फॉर्म भरायचे. मी सांगतो पहिला फॉर्म कुठेही भरा, 100% इथं रिस्क घ्या, 100% इथं रिस्क घ्या. दुसरा फॉर्म कुठेही भरा, इथं फक्त 50% रिस्क घ्या. तिसरा फॉर्म कुठेही घ्या, इथं फक्त तुम्ही 30% रिस्क घ्या. आणि चौथा फॉर्म जर तुम्ही असेल तर इथं तुम्ही 0% रिस्क घ्या. फुल जागेत इथं फॉर्म भरा तुम्ही. म्हणजे मनाच्या बाहेर जागा आहे सर मी तिथं फॉर्म भरणार आहे. कळलं का? म्हणजे तुमच्या 4 फॉर्म मधला, परत सांगतो, 4 फॉर्म मधला पहिला फॉर्म तुम्ही रिस्कच घ्या. मग जिल्हा पोलीसला घ्या, मग SRPF ला घ्या, मग चालकला घ्या किंवा कारागृहाला घ्या, तुम्ही रिस्कच घ्या. आणि बाकीचे जे 3 फॉर्म आहेत त्याला सिक्वेन्स ठेवा. मग 50%, 30%, मग शेवटी 0%. एक रिस्क घ्या. प्रत्येकाने जर विचार करायला गेलं की एक जागा आहे आणि मी तिथं कसा जाऊ, प्रत्येकाने जर विचार करायला गेलं 2 जागा आहे आणि मी तिथं कसं जाऊ, जर का तुमची तयारी असेल तर एक जागा आपली म्हणायची, बाकीच्या जागा आपले बांधव घेऊन जातील, त्यात काय प्रश्नच नाही. परंतु तुमच्या स्ट्रॅटेजी रेडी ठेवा. मी ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओ मध्ये सांगितले, ह्या वर्षी जो जिल्हा योग्य निवड करेल तो पोलीस. सतत आपण वर्ष 2 वर्ष प्रॅक्टिस करत असतो आणि आपल्याला जर का योग्य जिल्हा निवडता नाही आला, आपल्याला योग्य मार्गदर्शन नाही भेटलं तर 100% आपला कार्यक्रम वाचणार आहे. त्याच्यामुळं शांत डोकं ठेवा, पटदिशी अर्ज भरा आणि प्रिंट घ्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, आपण अर्ज भरतो आपण गावाला सांगतो, आपण आपल्या बांधवाला सांगतो की स्पर्धा परीक्षा मित्रांनो इथं तू नाही तर कोणच नाही. अर्ज भरायचा आणि आपल्या बॅगेत ठेवायचा आणि कुठे भरलाय हेही कुणाला सांगायचं नाही. लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे की तुम्ही किती शहाणा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करता. मी इथं अर्ज भरलाय, मग एखादा विचारतो का भरलाय, मग मी सांगणार त्याला की मग मला असं कळालं, मग मला तसं कळालं, मग मी हे अंदाज घेताना मी फॉर्म भरला. मग तो पुढचा शहाणा होतो आणि पुढचा शहाणा झाला का तो बी तुझ्यासोबत तिथं आलेलाच आहे. म्हणून आपलं कॉम्पिटिशन आपण अजिबात वाढवू नका. परत सांगतो, अर्ज भरायचा आहे ना कुठं ना कुठं महाराष्ट्रात भरायचंच आहे. ह्या वर्षी तयारी करणाऱ्या मुलांना कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात जाऊन ग्राउंड द्यायचा, कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यात जाऊन पेपर द्यायचा, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला कुठं ना कुठं फॉर्म भरायचा आहे. त्याच्या आधी ह्या घेतल्या जाणाऱ्या सूचना आहेत त्या. त्याच्यामुळे तुम्ही कुठं फॉर्म भरताय कुणाला सांगू नका. लायब्ररीत बसतोय आपण, मग लायब्ररीवाल्याला आपण सजेशन द्यायचं, ह्याचं सजेशन घ्यायचं, त्याचं सजेशन. मी सांगतो ना 150 पैकी ज्या पोराला 140 प्लस 141 असे मार्क्स पडतात ना, ती सुद्धा भ्यायला लागली कुठं फॉर्म भरून. आणि ज्या पोराला 150 पैकी 90 आणि 80 मार्क्स पडतील ते अजिबात भेट नाही, कुठे टाका म्हणते मास्तर, मी तिथं भरायला तयार. का तर त्याला माहिती की आपला एवढ्यात कार्यक्रम वाजत नाही. होय मला माहिती, पण तुम्हाला सांग ना, एवढ्यात जर तुम्हाला मार्क्स पडले तर कुठल्याही जिल्ह्यात उतरणार आहे बरा. 100% होणे ही लक्षात घ्या. अवांतर चर्चा करू नका. आपण आपलं कॉम्पिटिशन वाढवून घेऊ नका, अजिबात वाढवून घेऊ नका. तुझी तू एकटा जा, मग कोण म्हणलं की चेस नंबर मागोमाग येईल, मग आम्हाला फायदा होईल, काय सुद्धा होत नाही. बघितले आपण भरती, जर का 2 आणि 3 वर्ष प्रॅक्टिस करून पुन्हा जर आधार घेऊन पोलीस भरतीला उतरत असेल तर 100% चुकीचं आहे. ठीक आहे, अजून आम्ही असे व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येऊ. आतापुरतं हे एवढं आहे. जसे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला येतील तशा पद्धतीने आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवेल. फक्त हा थोडासा व्हिडिओ मोठा झाला आहे खरंच, हा बघा. आणि मी बोलल्यानंतर किंवा मी बोललेलं जो आहे त्याच्यावरती स्टडी करा, तुम्हाला तुमचं अनालिसिस करू देईल. ठीक आहे, जय हिंद, भेटूया लवकरच.